तर हे बघा, हे मटण आहे. ह्याला आलं लसूण हळद ह्याची पेस्ट लावून ठेवलेली आहे. ही कलेजी आहे, ह्याला सुद्धा आलं लसूण हळद ह्याची पेस्ट लावून ठेवली. आणि हे गावठी चिकन आहे, ह्याला सुद्धा आलं लसूण हळद ह्याची पेस्ट लावून ठेवलेली आहे. तर आता हे अर्धा तास असंच राहू दे. त्या अर्धा तास झाल्यानंतर हे मटण मी कुकरला असंच तेलात शिजवून घेणार आहे आणि मग फोडणीला घालणार आहे. चला तर मग. तर आपलं मटण आणि चिकन मॅरिनेट होत आहे तिथे, तोपर्यंत मी नाश्ता करून घेते. तर आज आमच्याकडे नाश्त्याला इडली आणि चटणी केली आणि हा चहा. तर चला आपण चहा नाश्ता करूया, तोपर्यंत आपलं मॅरिनेशन होतं आहे. मग आपण रेसिपी करायला सुरुवात करू. चला. तर हे बघा, हे आपलं अर्धा तास झालेलं आहे मॅरिनेशन करून. तर सर्वप्रथम हे मटण जे आहे ना ते मी आधी कुकरमध्ये शिजवून घेते. थोडंसं तेल घालते कुकरमध्ये. आणि आता हे मॅरिनेशन केलेलं लांब धरलं ह्याच्यात घालते. कुकरला शिजवून घेतलं ना तर मटण हे पटकन शिजतं. तसं हे कोवळंच आहे, हे पटकन शिजेलच. आणि मी कधी पण मटण करताना आधी कुकरला शिजवून घेते आणि मग फोडणी देते. हे सगळं मसाला लागलेलं ताटाचं पाणी सुद्धा त्याच्यात घालते. थोडं चमच्याने हे करून घेऊया. तर ह्याला मी हळद मीठ असं लावून घेतलेलं होतं. आता हे चांगलं 7-8 शिट्ट्यांवरती शिजू देत. थोडं पाणी घालते. हे आता कुकरला शिजू देत. 7-8 शिट्ट्या झाल्या की कुकर आपल्याला बंद करायचं आहे. तर आता हे गावठी चिकन आहे, तर हे पण मी आता फोडणीला घालून घेते. लसूण ह्याच्या लिंबाच्या बिया होत्या त्या काढते, कारण मी ह्याला लिंबू सुद्धा लावते ना चिकनला. तर आता इथे मी ह्या टोपात तेल घातलेलं आहे, कारण आपल्याला चिकन फोडणीला घालायचं. तर त्याआधी हा कढीपत्ता फोडणीला घालते. ह्यातला थोडा कांदा, चांगला आपण इथे आपल्याला मटण ठेवलेलं आहे शिजायला कुकरला. ते शिट्या होत आहेत त्याच्यात. तर हा कांदा आपला चांगला तेलात परतून झाला की मग आपण ह्याच्यात मसाले घालायचे आहेत. तर ह्याच्यात मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालते. चिकनला लावलेली आहे पण ह्याच्यात थोडी घालते. अगदी थोडी घालते. आता हा मी इथे माझा मालवणी मसाला जो मी लालबागवरून घेते, आरबी खामकर यांच्याकडून, खूप छान असतो हा मसाला. हे मी 3 छोटे चमचे घातलेले, 4 छोटे चमचे घातलेले आहे मसाला. ह्याच्यात सगळं मिक्स असतं. हा मालवणी मसाला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गरम सामान सगळं घातलेलं असतं. म्हणून मग मी एक्स्ट्रा असं काही गरम सामान काही घालत नाही ह्याच्यात. आता मी ना थोडं चिकन आहे म्हणून संडे मसाला जो तोही त्यांच्याकडचाच आहे, तो 1 चमचा घालते.
1 चमचा संडे मसाला घातले आणि अजून थोडासा घालते बाजूला. तर हे सगळे मसाले त्या कांद्याच्या फोडणीवरती चांगले परतून घेतले की हे आपल्याला चिकन त्याच्यात घालायचं आहे. छान स्मेल येतोय आणि आता खूप दिवसांनी आम्ही खाणार आहोत म्हणून मी जरा तिखटच करते. बाहेर थंडी पण आहे खूप. तर हे असं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे आपण झाकण लावून शिजवून घेऊया. तर ह्याच्यावरती हे झाकण ठेवते. झाकणावरती पाणी घालते मग ते जरा शिजेल. तर हे बघा इथे आपला कुकर थंड झालाय. मटण छान शिजलंय. मस्त शिजलंय. ह्याचं तुम्ही पाणी काढून सूपही बनवू शकता आणि ह्याची ग्रेव्ही बनवू शकता. पण मी आता ह्याचं सूप वगैरे काही बनवत नाहीये. डायरेक्ट फोडणीलाच घालते सगळं. तर हे बघा मी इथे टोप ठेवलेलं आहे आणि त्याच्यात तेल घेतलंय. तर जसं आपण चिकनला फोडणी दिली तशीच फोडणी द्यायची आहे. इथे बघू शकता आपले चिकन होतंय. तर आता हा कांदा शिजतोय. मसाले मी तेच घालणार आहे. हे इथे मी कांदा, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं तेलात भाजून वाटून घेतलं. हे मी काल वाटण करून ठेवलं कारण रविवार असल्या कारणाने खूप घाई होते म्हणून मी हे आदल्या दिवशीच वाटण तयार करून ठेवलं आहे. आणि हे वाटण तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की वाटण कसं करायचं ते. तर बघा इथे आपला कांदा शिजत आलाय. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडी हळद घालते. तर हे मटण सुद्धा मी झणझणीतच करणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यात मसाला जास्तच घालते. 3 चमचे हा मालवणी मसाला घातलाय. हा संडे मसाला 2 चमचे म्हणजे टोटल 5 चमचे मसाला झालाय. आता ह्यात मी हे थोडं वाटण घालते. वाटण आदल्या दिवशी करून ठेवलं ना की दुसऱ्या दिवशी हे असं जेवण करायला सोपं जातं, पटापट होतं. म्हणून शक्यतो मी आदल्या दिवशीच करून घेते वाटण कारण रविवारचं खूपच घाई होते. नाश्ता, आंघोळ, कपडे, लादी ह्याच्यातच वेळ जातो. म्हणून ही सगळी तयारी आधीच करून ठेवलेली बरी असते. तर हे बघा हे आता वाटण छान तेलात असं परतून घेतले. सगळं एकजीव झालंय बघा, तुम्ही बघू शकता. आता ह्यात ना आधी मी हे पाणी घालते. मागे घे ना जरा, मी कुकर काढते. आता हा मटणाचं सगळं स्टॉक
म्हणजे ते मटण शिजवलेलं पाणी घातलं ह्याच्यात. आता हे मटण घालूया. तर हे बघा, हे आपल्याला असं सुकं म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचंय. एवढं हे करायचं. आता ह्याच्यात आपण चवीपुरती मीठ घालूया. चवीपुरतं मीठ आधी पण मी थोडं लावलेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडंच आपल्याला घालायचं. आता हे चांगलं शिजू दे, ह्याला चांगलं उकळ येते. तर हे बघा, इथे आपलं मटण झालं आहे बघा. चांगला तवंग आला त्याच्यावरती, छान असं झणझणीत दिसतंय. ते हे झाकून ठेवते. आणि हे आपलं चिकन सुद्धा शिजलंय, बघू शकता. आता ह्याला मी वाटण लावते. त्याला सुद्धा तेच कांदा खोबऱ्याचंच वाटण आहे. एवढं सगळं लागेल. तर हा आपल्याला चिकनचा रस्सा ना पातळ करायचा आहे. गावठी आहे ना, तर गावठीचा रस्सा खूप छान लागतो पातळ. त्याच्यात मी अजून पाणी घालते. हा इथे ना नारळाचा रस म्हणजे अर्धा नारळ घेतलेला आहे आणि त्याचा रस काढलेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये घालते. तर तो आपलं गावठी चिकन असेल ना आणि त्याच्यात हा असा ओला नारळाचा रस घातला ना, तर ते चिकन खूप सुंदर लागतं. हे बघा, मी हे घालते सगळं. बघू शकते किती छान कलर आला ह्याला. आता ह्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ. आधी थोडं मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंच घालते, बस एवढं. आणि आता हे छान पैकी थोडं अजून पाणी घालते. आता हे छान शिजू दे, ह्याला चांगला उकळ येऊ दे. तर आता हे सगळं झालंय. ही कलेजी मी तवा फ्राय करून घेणार आहे. हे झालं की भात लावायचा आहे, भाकऱ्या करायच्या की आपलं जेवण तयार. तर हे बघा, इथे आपलं चिकन झालेलं आहे. ह्याला सुद्धा मस्त तवंग आलाय. तर आता आपण कलेजी फ्राय करणार आहोत. इथे मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि त्याच्यात तेल घालून ठेवलंय. ह्याला आपण थोडंसं मीठ लावलेलं आहे, पण अजून थोडं घालते. थोडी हळद, संडी मसाला आहे ना तो. त्याला आलं लसूण आधीच लावलेली होती. हा सगळा मसाला लावून घेतलाय. आता आपण हे तेलात सोडतो. हे आपल्याला शॅलो फ्राय करायचं. कांदा टोमॅटो केलं असतं, पण सगळं मग ते ग्रेव्ही होते. हे सगळं एकदम टाकलं. आता मी गॅस इथे मीडियम ठेवलाय, कारण आपल्याला जास्त फास्ट नाही करायचं, कारण हे चांगलं आतून शिजली पण पाहिजे कलेजी. तर गॅस मीडियम ठेवलाय आणि त्याच्यावरती ही ताटली ठेवते, म्हणजे ते वाफेवर शिजेल. आता हे आपल्याला चिकन
मध्ये कोथिंबीर घालायची आणि मटणात सुद्धा कोथिंबीर घालायची चिरून. तर हे बघा इथे आपलं मटण किती छान दिसतं, सुंदर असं तवंग आलंय. तर त्यामध्ये ही थोडी कोथिंबीर घालूया. आणि हे चिकन. आता हे इथे मी कलेची फ्राय करायला ठेवलेलं आहे. हे सगळं आपलं झालेलं आहे. तर ह्याच्यानंतर मी भात करते आणि तांदळाच्या भाकऱ्या करते मस्तपैकी आणि ताट सर्व करून दाखवते. तर हे बघा, हे असं आमच्या इथे प्रत्येक शनिवार रविवार हे ट्रॅफिक असतं. कारण आमच्या इथून पुढे ना एक द्वारकाधीश मंदिर झालं आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आहे ते. आम्ही अजून गेलो नाही कारण तिथे खूप गर्दी असते. विकेंडला तर खूपच गर्दी असते. सॅटर्डे संडे तुम्ही बघू शकता हे ट्रॅफिक. आणि त्यात रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे, त्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं ना, सकाळपासून रात्रीपर्यंत हे ट्रॅफिक असंच असतं. म्हणजे 10 मिनिटाचा जर रस्ता असेल ना तर तिथे अर्धा तास जातो, एवढं ट्रॅफिक असतं. हे बघा, तुमच्यापैकी कोणी हे द्वारकाधीश मंदिर बघितलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आम्ही अजून गेलो नाही, जवळ असून आम्ही गेलो नाही. आमच्या इथून अगदी 10-15 मिनिटावरती येते, पण तरी नाही. कारण का गर्दीच एवढी असते ना, तर काय ह्या गर्दीतून जाणार. म्हटलं थोडे दिवस जाऊ देत मग जाऊ. आता तरी ह्या गाड्या थोड्या थोड्या रनिंग आहेत. सकाळी तर खूप असं गच्च नुसतं गाड्या झाल्या होत्या, थांबून होतं ट्रॅफिक. तर ह्या तांदळाच्या भाकऱ्या तयार आहेत बघा, कशी टम्म फुगली आहे. ही आता दुसरी भाकरी झालं. मला ॲक्च्युली ना भाकऱ्या येतच नव्हत्या. माझी एक मैत्रीण ना आमच्या समोर राहायची, दीप्ती म्हणते. त्यांनी आता आमच्या समोरचा रूम विकला आणि दुसरीकडे राहायला गेले. तर मला कधी भाकरी खाऊशी वाटली ना तर ती बनवून द्यायची. तिच्या हातच्या भाकऱ्या इतक्या मस्त असायच्या ना, मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या भाकऱ्या असायच्या आणि खूप मोठी असायची भाकरी. तर मला कधी अशी इच्छा झाली की ती मला द्यायची भाकरी. पण ती गेल्यानंतर ना मला भाकरीच मिळायची नाही. म्हणजे आता कोणाकडे मागणार ना भाकरी. तर मग मम्मीकडे वगैरे कधी गेली तर मला मिळायचं. मम्मीला मी सांगायची मला भाकरी खायची वगैरे, मम्मी द्यायची बनवून. पण इकडे कधी अशी खावीशी वाटली तर नाही. मग हळूहळू मीच शिकली भाकरी करायला. तर आता तशी बऱ्यापैकी येतात भाकऱ्या. एवढी काही मी भाकऱ्यांमध्ये एक्सपर्ट नाहीये, पण ठीक आहे, येतात. आणि हा माझा खरं ना चॉपिंग बोर्ड आहे, पण मी तो चपाती आणि भाकरीसाठीच वापरते. कारण मला खूप बरा वाटतो ह्याच्यावरती भाकरी आणि चपाती करायला. माझ्याकडे पोलपाट आहे, पण मी तो वापरत नाहीये. तो सुद्धा लाकडी पोलपाट आहे चांगला, सावंतवाडीवरून घेतलेला. मला हा चॉपिंग बोर्ड आवडतो चपाती आणि भाकरीसाठी, तर मी ह्याच्यावरच करते. मला अजून तशी प्रॉपर थापता येत नाही. जे अगदी एक्सपर्ट आहेत ना भाकऱ्यांमध्ये त्यांच्यासारखी, पण ठीक आहे, आपल्याला बनवून खाता येईल अशी एवढी मी करू शकते. तर आता हे माझं सर्व जेवण तयार आहे. आता आम्ही जेवायला बसतो. तुम्हाला दाखवते सगळे रेसिपी कशा झाल्या आहेत. मटण, चिकन, अगदी झणझणीत आणि चमचमीत असं जेवण झालेलं आहे. आणि आता जवळजवळ महिन्याभरानंतर आम्ही खाणार आहोत. मुलं सुद्धा आसुसली आहेत नॉनव्हेज खायला. आता ही फुगते की नाही माहितीये, माझ्या सगळ्याच भाकऱ्या फुगतात असं नाही. फुगते ही पण. काय ना, पीठ आपण चांगलं मळलेलं असेल ना तर भाकऱ्या चांगल्या फुगतात.
सगळ्यांना भुका लागल्यात. सगळे आता आमच्याकडे एकदम शांत झाले. तरी सकाळी इडलीचा नाश्ता होता, इडली आणि चटणी, तरी सुद्धा आता सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. तर जमते आहे ना मला भाकरी. बघा मस्तपैकी असं गरम तव्यावर टाकून असं पाणी लावायचं. हाताला चटके लागतात पण छान होते भाकरी. हे बघा, हे वाटीमध्ये गावठी चिकनचा रस्सा आहे, डिशमध्ये मटणाचा रस्सा आहे, ही कलेजी आहे, कलेजी फ्राय, भाकरी आणि भात. हा आजचा आमचा मेनू तयार आहे. तर मार्गशीर्ष संपला आणि आजपासून आम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात करणार. तर अनिल खा, बघू कसं वाटतंय, कसं झालंय ते सांग बघू. हे वेदांचं आहे ताट. हे बघा, डिशमध्ये हा मटणाचा रस्सा आहे. एक नंबर. काय काय चांगलं झालंय? तू काय खाल्लंस पहिलं? मटन खाल्लं. हां, मटन खाल्लं. मटण कसं झालंय? झणझणीत, चमचमीत. छान झालं. आणि कलेजी फ्राय, चिकन. एक नंबर. मग कसं वाटतंय मार्गशीर्ष संपल्यानंतर हे नॉनव्हेज डिश खाऊन? खाल्ल्यावर सांगतो. आता खाल्लंच ना. खाल्ल्यावर सांगतो काय? खातच तर आहे. वेदांत तू सांग. वेदांत आमचा खूप सुकलेला, त्याला नॉनव्हेज मिळत नव्हतं. तो टीचरला बोलत होता की तुम्ही माझी कंप्लेंट केली तर मला घरी काय खायला भेटणार नाही नॉनव्हेज. अगं बाई, फ्रायडेला. तर हे बघ वेदू, कसं वाटतंय? सगळ्यांची हातातोंडाची मारामारी चालू आहे कारण खूप दिवसांनी खात आहेत. तर आर्यन काय मटण खात नाही, मग त्याला फक्त रस्सा दिलाय, चिकन आणि हे सगळं कलेजी वगैरे. तर भाकऱ्या कशा झाल्यात? नरम आहेत ना? काय बोलायचंय? बोला. मार्गशीर्ष सुटलेला आहे, बायकोने छान जेवण बनवलेलं आहे, जेवायला आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडे आता पंगत बसली आहे जेवायला. तर तुम्ही सगळ्यांनी या, मी पण जेवायला बसते. छान झालंय सांगितलं. वेदू कसं झालंय? वेदू ना आमचा आता 10वीला आहे ह्या वर्षी. बघूया किती पर्सेंटेज आणतो ते. तर त्याला काही वेळ भेटत नाही. आज खूप दिवसांनी तो नॉनव्हेज खातोय, त्याच्यामुळे त्याची बोलायची सुद्धा इच्छा नाही कारण नॉनव्हेज हे त्याचं फेवरेट आहे. तर तुम्हाला हे आजचे मेनू कसे वाटलेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही माझे हे व्हिडिओ बघता तर कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक शेअर करा.